गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. जर मी तुमची सून बनले तर मग तुम्ही काय माझा स्वीकार करा? नातं फक्त दाखवण्यासाठी असतं का? फक्त सांगण्यासाठी असतं भाऊ? अरे ते निभवावं पण लागतं ना भाऊ. तुम्ही फक्त हुकूम करा. नाही हुकूम कसला? या घराचा जेव्हा लिलाव होईल ना तेव्हा आम्हा लोकांना डोकं टेकण्याकरता एक जागा तर पाहिजे की नाही? मी लग्न एका अटीवरच करेन. अटीवर लग्न? बोल, काय अट आहे तुझी? मला 2 लाख रुपये पाहिजेत. आपल्या बापाला जाऊन सांग की माझी अशी इच्छा आहे, उद्या त्याने एअरपोर्टवर यावं आणि सगळ्यांसमोर आपल्या गुडघ्यांवर तिथे बसून माझ्या पायांवर आपलं नाक रगडावं. ये ना. ये पार्टी आली? हो, पार्टी तर आलेली आहे. हा तर हीच आहे. शेठजींना सांग तू पैशांची व्यवस्था करा. मी आले. जातो. हे बघ प्रिया, तू आरामात बस इथे, घाबरू नकोस. 2 लाखांची व्यवस्था होऊन जाईल. फक्त 2-3 तासांचा प्रश्न आहे. रुपये घे आणि घरी निघून जा तू. आंटी, मला करायचं काय पण? एवढं काही खास नाही. फक्त 2-3 तासांसाठी शेठजींचं मन रमावं लागेल, बस. हे तुम्ही काय बोलताय माझ्याशी? मी काही अशी तशी मुलगी नाहीये. मी एक चांगल्या घरची मुलगी आहे. हे बघ प्रिया, 2 लाख रुपये असेच नाही मिळत ग. जरा विचार कर पुन्हा एकदा. मी विचार केलाय. मी चालले इथून. प्रिया, हे बघ, तू वेड्यासारखं नको बोलूस आता. जर तुला 2 लाख रुपये मिळाले ना तर तू तुझ्या घराचा लिलाव थांबवू शकतेस ना. आपल्या कुटुंबाला दारोदारचे धक्के खाण्यापासून वाचवू शकतेस ना तू. काय तू आपल्या कुटुंबासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस? हो, पण ऐक, एकदा पुन्हा विचार करून बघ. हे 2 लाख रुपये तुझ्यासाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहेत ते. रुपये घेतले, रुपये परत करा तुम्ही. काय हवं ते करा तुम्ही. इथे तर प्रत्येक माणूस बाजारात बसलेला, धंदा करायला बसलाय. दोस्त यार नाती बघत बसलो तर धंदा कसा करणार सांगा? रुपये घेतले तर रुपये परत करा तुम्ही.
नाहीतर होऊन जाऊ दे या घराचा लिलाव. मी सुद्धा हाच विचार करत होते की फीसचे पैसे परत आणून या घराचा लिलाव होण्यापासून थांबू. पण जर मी असं केलं ना तर पप्पांच्या नजरेत कायमची गुन्हेगार बनून जाईल मी. पप्पांचं एअर होस्टेस बनवण्याचं स्वप्न नाही राहिलंय. त्यांचा आत्मसन्मान बनलाय, ते त्यांचा अहंकार बनलाय. ही कसली नोटीस आहे? तुम्ही ते 2 लाख उधार आणले होते ना, तर मग हे घर गहाण ठेवण्याबद्दल काय बोलतोय तो? हेच तर मला समजत नाहीये शांती. माझ्या इमानदारी आणि विश्वासाची काही किंमतच नाहीये. मी माझ्याकडून पूर्ण इमानदारी दाखवली. विश्वासाने अगदी मी शेट्टी साहेबांकडे आपली कागदपत्र मी त्यांच्या हातावर ठेवली. आपण शेट्टी साहेबांकडून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, जे तुम्ही अजूनपर्यंत परत नाही केलं. 24 तासाच्या आत जर तुम्ही 2 लाख रुपये परत नाही केले तर तुमचं घर लिलावात काढलं जाईल. विचार कर प्रिया, विचार कर. समजूतदार आहेस तू. इथेच बस तू, मी आत्ता येते. घाबरू नकोस, 2 लाखांची व्यवस्था होऊन जाईल. फक्त 2-3 तासांचा प्रश्न आहे. रुपये घे आणि आपल्या घरी निघून जा तू. आंटी, मला करायचं तरी काय? एवढं काही खास नाही. फक्त 2-3 तासांसाठी शेटजींचं मन रमवावं लागेल तुला, बस. जर तुला 2 लाख रुपये मिळाले तर तू तुझ्या घराचा लिलाव थांबवू शकतेस ना. आपल्या कुटुंबाला सुद्धा दारोदारचे धक्के खाण्यापासून वाचवू शकतेस तू. का तू आपल्या कुटुंबासाठी इतकंही करू शकत नाहीस का? हीच आहे का ती मुलगी? हो, हीच आहे. 2 लाख रुपये ह्या मुलीसाठी थोडी जास्तच नाही? मेहता साहेब, घरेलू मुलगी आहे ही. अजूनपर्यंत कुणी हात नाही लावलाय. अहो, तिचं वय तरी बघा ना. अशा मुली मिळतात का कधी? तरी पण 2 लाख रुपये. ठीक आहे, जर मी हिला चड्डाकडे घेऊन गेले ना तर हिची चड्डा मला मागेल तेवढी रक्कम देईल. त्या चड्डाची काय लायकी की माझ्याशी बरोबरी करेल? तर तुम्ही पैसे देणार आहात का? पहिल्यांदा मुलीला तर भेटवा. चला ना. प्रिया, ते मी शेटजींबद्दल सांगितलं होतं ना, हे मिस्टर मेहता. हॅलो. नमस्ते. प्रिया, तू जरा आरामात इथे बस, मी आलेच. चला शेटजी. चला.
पूर्ण 2 लाख रुपये मोजून घ्या. अरे मेहता साहेब, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मेहता साहेब, तुम्ही खोलीमध्ये जा, मी मुलीला पाठवते. ठीक आहे मॅडम. पूनमजी, हे 2 लाख रुपये पूर्ण त्या मुलीला देणार. तुझं कमिशन तुला नक्की मिळेल. आणि तुमचं काय होईल? अरे माझं सोड रे. हां, तसं पण तुम्ही काही समाजसेवा करण्यासाठी तर आलेलं नाही आहात. तू दलाल आहेस, फक्त आपल्या कमिशनचाच विचार करतोस. मी धंदेवाली बघ, त्यामुळे धंद्याच्या बाबतीत विचार करते. बघशीलच, ह्या 2 लाख रुपयांचे मी 20 लाख रुपये तुला करून दाखवते. आणि मुलगी कुठे पळून गेली तर? अरे, मेहताच्या खोलीतून निघाली की पळण्याच्या अवस्थेत राहणारच नाही ती. जेव्हापर्यंत विकली जाईल विकत राहीन. जेव्हा रद्दी होईल तेव्हा एखाद्या भंगारवाल्याला नेऊन देईन. तिथूनही काहीतरी मिळेलच ना. खूपच चालाक आहात तुम्ही. आणि तसं ही मुलगी तुम्हाला कुठून मिळाली? नाही म्हणजे तुम्ही आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुली ज्या फसवत असता. ही गोष्ट सुद्धा थोडीशी त्याच्याशी मिळती जुळतीये. फसवायचं तर मला हिच्या बहिणीला होतं. असो, ती नाही तर ही. माझ्या मनाला एवढं तर समाधान मिळेल की रमाकांतच्या एका तरी मुलीला मी वेश्या बनवून टाकलंय. हे घे प्रिया, तुझं काम तर झालंच. पूर्ण 2 लाख रुपये. तू खूपच नशीबवान आहेस. नाहीतर 2 लाख रुपये कुणी एका रात्रीचे कधीच नाही देत. आता वाचेल आपलं घर. पण पप्पांना काय सांगेन की हे पैसे कुठून आले? यापुढे काय मी कुणाशी नजर भेटवू शकेन? या इथून तर आता घराकडे परत जाण्याचा रस्ता नाहीच आहे. आता घरी जाऊन कोणाला तोंड दाखवणार मी? कोणालाच मी माझं तोंड नाही दाखवू शकणार. कसला विचार करतेस तू? विचार कसला? आज रात्री तर मला इथेच थांबावं लागेल ना. काय तुम्ही हे रुपये माझ्या घरापर्यंत पोहोचवाल? हो हो, का नाही. सकाळ झाल्याबरोबर हॉटेलची गाडी तुला घरापर्यंत पोहोचवेल. आता माझ्या नशिबात कुठे आंटी जायचंय कुठे मला? रूम नंबर 104 मध्ये. तुमच्यासारखी घाणेरडी आणि नीच बाई मी माझ्या आयुष्यात नाही पाहिली. आयुष्य काय असतं तुला काय माहित? जर तुझं माझ्या मुलाशी लग्न झालं असतं तर तुला कळलं असतं की आयुष्य नेमकं काय असतं. तुमच्यासारखी बाई आपल्या सख्ख्या मुलीला सुद्धा कोठ्यावर बसवू शकते. हे बघ, तू माझ्यावर असं डाफाळण्याची काहीच आवश्यकता नाहीये. मी तुझ्या बहिणीकडे मुळीच गेले नव्हते. ती स्वतः चालत आली होती माझ्याजवळ. हा तर माझा मोठेपणा होता की मी हिची हेल्प केली. जर तुला वाटत असेल ना तर मी तुला सुद्धा मदत करू शकते बघ. 10-20 हजार रुपये तुला जास्तच मिळवून देईन मी. ह्या आधी की मी आरडाओरडा करून गर्दी जमा करेन
आणि तुला पोलिसांच्या हवाली करेन. निघून जा इथून. गेट आउट. बघून घेईन मी तुला. गेट आउट. बघून घेईन. चल तू. सोड मला. कुठे घेऊन चाललीस मला? एवढ्या मुश्किलीने मी रुपयांची व्यवस्था केली होती. तू येऊन तू सगळं संपवून टाकलंस. मी तुला संपवून टाकलं की ते लोक तुला संपवायला निघाले होते? तुला माहितीये प्रिया तू काय करायला चालली होती? माहितीये. मी जे काही करत होती पूर्ण विचार करूनच करत होती. प्रिया तू शुद्धीत नाहीयेस का? शुद्धीवर तर तू नाहीये दीदी. हातात आलेले पैसे तू घालवून बसलीस. प्रिया ते लोक तुझ्या शरीराचा सौदा करायला चालले होते. कळते मला दी, कळते मला. माझं शरीर विकलं जात होतं ना. मग काय झालं? आपलं घर तर विकण्यापासून वाचलं असतं ना दी. ती मला माफ कर. मला माफ कर दी. प्रिया मला काहीच समजत नव्हतं दी. मी हे काय करायला चालले होते. याच्याशिवाय मला दुसरं अजून काहीच दिसत नव्हतं दी. काहीच दिसत नव्हतं. पप्पांचं दुःख, तुझी तडफड मला मुळीच सहन नाही होऊ शकत दी. मी मुळीच पाहू नाही शकत दी. म्हणूनच मी विचार केला होता की याच्यानंतर मी माझ्या जीवनाचा अंत करून टाकी. तूच सांग दी. माझ्या आत्मसन्मानाने संमती दिली असती की मी तुम्हा लोकांशी नजर मिळवू शकेन पुन्हा कधी. तुला गमावून आम्ही जगू शकतो का? अगं पप्पांना ज्या मुलींवर इतका गर्व आहे त्या इतक्या लवकर दुर्बळ ठरल्या तर प्रिया पप्पा तर संपूनच जातील. जर आपण आपल्या पप्पांची मान ताठ ठेवली ना तर असं एकच काय अशी 50 घरं सोडतील पप्पा. सानिया अगं तो जरी आला तरी मी कुठे त्याला माफ करणार आहे? तसं मला नाही वाटत की तशी वेळ येईल. काही सुद्धा होऊ शकतं मिस खंबाटा. अशा लोकांना बघा ना मान वर काढायला वेळ लागतो आणि ना मान खाली घालायला. स्वतःच्या घरावरचं प्रेम रमाकांतला तुमच्याकडे ओढूनही आणू शकतं. तर ठीक आहे येऊ दे रमाकांत. मला एक गोष्ट समजत नाहीये तुमची. तुम्ही अशा अटी ठेवताच का म्हणून? नाही असं नको व्हायला की आपल्या हाती आलेली बाजी आपल्यावरच उलटे. सानिया यू आर सच अ स्ट्रेंज पर्सन. एका बाजूला तू मला चेसची चॅम्पियन म्हणतेस हा आणि दुसऱ्या बाजूला तुलाच माझ्या चालींवर संशय येतो. सानिया हे लोक एका वेगळ्या मातीचे बनलेले असतात. हे त्यापैकी नाहीयेत जे वेळ पाहून परिस्थितीशी तडजोड करतील कधी. ह्यांना तोडण्यासाठी ह्यांच्या लायकीला आव्हान द्यावं लागतं. म्हणूनच तर मी मानसीच्या समोर ती अट ठेवलीये. आता बघायचं हे की हे वागतात, परिस्थितीशी तडजोड करतात की स्वतःच आपोआप तुटून कोलमडून पडतात. जस्ट वेट. म्हणजे खेळ आपणच जिंकणार 100%. आर्यन परत येईपर्यंत तुझ्या समोरचं पूर्ण मैदान साफ झालेलं असेल सानिया. बस मग काय तू आर्यन आणि तुमचं स्वतःचं विश्व जगून घ्या हवं तेवढं. दॅट्स इट. हो जगणार तर आहेच मी, पण आर्यनला आयुष्याचा अर्थ समजावल्यानंतरच. जेवढी मी तडफडले तेवढंच त्यालाही तडफडावं लागेल. कारण की प्रेम तर त्याला कधीच मिळणार नाही, ना मानसीचं आणि ना माझं. या नयनी वसे माझ्या
रोज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.